जय जय रघुवीर समर्थ. आत्मनिवेदन भक्ती आपण बघतोय, पण आत्मनिवेदनात सुद्धा 3 प्रकार पडतात. समर्थ दासबोधामध्ये सांगतात की पहिलं आत्मनिवेदनचा एक प्रकार आहे तो जड आत्मनिवेदन. म्हणजे मी माझं सगळं हे भगवंताचं आहे या भावनेने जगात वागणं. चंचल आत्मनिवेदन, अंतरात्मा जगदीश सर्व ठिकाणी व्यापून भरलेला आहे. प्रत्येक वस्तूच त्याच्या अस्तित्वाची जाणीव जागी ठेवून वागणं त्याला चंचल आत्मनिवेदन असं म्हणतात. आणि निश्चल आत्मनिवेदन म्हणजे काय, तर माया निर्मित जे जे दिसत आहे ते खरं नाही, अर्थात मी देखील खरा नाही, अशा रीतीने मी नाहीसा होऊन निराकार निश्चल परब्रह्माशी जो एकरूप होतो त्याला निश्चळ आत्मनिवेदन असं म्हटलं जातं. मग ही आत्मनिवेदन भक्ती अशीच आहे. अहो, महाभारताचं युद्ध संपलं, पण भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर होते. आपला लाडका कन्हैया कुरुक्षेत्रात आहे हे गोकुळात समजल्यानंतर सर्व गोपजन, नंद, यशोदा हे त्याला भेटायला आले. त्यांच्याबरोबर राधाही होती. कित्येक वर्षांच्या विरहानंतर राधेने कृष्णाला पाहिलं आणि धावत सुटली, त्याला कडकडून मिठी मारली. या भेटीचं एक वर्णन एक कवी करतात की श्रीहरीची जी चिन्मय छाया, मिठी देत तिचं दृढ यदुराया, शुभ मिलन नच भेद कळावा, कवण राधिका कवण हरिवा. हे भक्ताचे भगवंताशी एकरूपत्व म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. नदी जशी सागराला मिळते आणि मग तिचं अस्तित्व संपतं, तीच अवस्था म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. श्रवण भक्तीपासून सुरू झालेला नवविधा भक्तीचा प्रवास हा आत्मनिवेदन भक्तीपाशी संपतो. द्वैतातून भक्त अद्वैतवादा भावामध्ये येतो. भक्ताचे भक्तपण संपते आणि ज्ञानदेव म्हणतात, तैसा माझा साक्षात्कारी, सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी, मग द्वैत जाय, किंबहुना सामा, मग मी तो हे अवघे, एक मीची आधी स्वभावे, किंबहुना सामावे समरसे. सर्व संतांनी अशी साधना केली की त्यांना आत्मज्ञान झालं. संतांनी कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास केला नव्हता. ते शास्त्री नव्हते, पंडित नव्हते. चोखोबा, गोरोबा यांच्या भक्तीने त्यांना ज्ञान मार्ग मिळाला. त्यांना भगवंताला आवडणारे ते ज्ञानी भक्त झाले ते त्यामुळेच. आत्मनिवेदन भक्तीत देहाबद्दल प्रेम आसक्ती जाऊन स्वस्वरूपावर तबद्दल म्हणजेच आत्मबुद्धी राहावी लागते. समर्थ म्हणतात की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी.